नमस्कार मित्रांनो, मराठी आनंद या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. भारतीय विवाह संस्थेच्या इतिहासावर आधारित या व्हिडिओ सिरीजमध्ये आपल्याला एक अनोखी सफर ही मिळणार आहे. आपल्याला माहिती आहे का की ब्रह्मदेवापासून प्रथम प्रजोत्पत्ती कशी झाली या गूढ रहस्याची उकल करण्यात आपल्या समोर येईल. अनेक ऐतिहासिक संदर्भ, पौराणिक कथा आणि विविध संस्कृत संकेत आज आपण V.K. राजवाडे यांचे भारतीय विवाह संस्थेचा इतिहास या ग्रंथावर आधारित एक महत्त्वपूर्ण प्रकरण पाहणार आहोत. लेखकांच्या भाषेत जसेचे तसे, जिथे प्राचीन आर्ष चाली आणि स्त्री पुरुष समागमाचे विविध दृष्टिकोन समजून घेता येतील. या सिरीजमध्ये पुरातन काळातील आर्य समाज, महाभारत, ऋग्वेद आणि अन्य ऐतिहासिक संदर्भामध्ये घडलेल्या घटनांवर चर्चा आपण करणार आहोत लेखकांच्या भाषेत. आता आपल्याला कळू इच्छितो की कसे ब्रह्मदेवाच्या अस्तित्वावर आधारित अनेक गूढ कथा आणि परंपरा आपल्याला आजही विचार करायला लावतात. चला तर सुरुवात करूया. तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरुवात करूया महत्त्वाच्या आजच्या विषयाला. प्रकरण पहिले, पृष्ठ क्रमांक 28, 29 आणि 30 वर हे आहे, जे आपल्याला स्क्रीनवर सुद्धा दिसेल. तर याचं शीर्षक आहे स्त्री पुरुष समागम संबंधक कित्येक अति प्राचीन आर्ष चाली. मित्राला किंवा अतिथीला स्वस्त्री संभोगार्थ देण्याची चाल पुरातन काळापासून पाणिनीच्या काळापर्यंत भारतात होती. सध्याच्या आपल्या नीतीप्रमाणे पाहता ही चाल आपणास नीतिबाह्य व चमत्कारिक वाटते, परंतु या उत्कमिष्णू जगतात सर्वच वस्तूंना जंगमत्व असल्यामुळे नीती ही वस्तू देखील उत्क्रमिष्णू आहे, स्वयंभू, स्नातू किंवा स्थिर नाही. त्या काळी ती चाल नीतिमत्तेची समजली जाते व वाटते. इतकेच, तो काळ पालटला व समाजात अंतर्घर्षणाने किंवा बाह्य प्रेरणेने बदल झाले, म्हणजे ती जुनी व वहिवाटीतून गेलेली किंवा जात असलेली चाल नीतिबाह्य व चमत्कारिक भासून तिची गणना ग्राह्य वस्तूत होते. ग्राह्य म्हणजे सध्याच्या समाजाला अमान्य एवढाच अर्थ मुळात असतो. हे विसरता कामा नये. अशा ग्राह्य म्हणजे सध्याच्या समाजाला अमान्य व विलक्षण भासणाऱ्या अशा स्वस्त्री समर्पणा व्यतिरिक्त इतर कित्येक चाली पुरातन आर्य समाजात पृथ्वीच्या पाठीवरील इतर प्राचीन व अर्वाचीन कम जास्त रानटी समाजातल्या प्रमाणे प्रचलित होत्या. पैकी काहींचा निर्देश पुढे करतो. महाभारतात व हरिवंशात प्रथम प्रजोत्पत्ती ब्रह्मदेवापासून झाली असे वर्णन आहे. आदिपर्वाच्या 66व्या अध्यायात ब्रह्मदेवापासून वंशावळ दिले आहे. ती असे: ब्रह्मापासून मरीची, दक्ष धर्म, मरीचीपासून कश्यप आणि पुढे दक्षाच्या 13 कन्या. दक्षपासून दक्षाने स्वभगिनी दक्ष इजशी विवाह केला. त्यानंतर धर्म आणि पुढे दिलेला आहे दक्षाच्या 10 कन्या. आणि पुढे इथे अजून एक मुद्दा आहे, तो म्हणजे दक्षाने स्वभगिनी दक्ष इजशी विवाह केला. त्याच्या पुढे आहे 50 कन्या. या वंशावळीत पहिली लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे दक्ष व दक्षा या सख्या बहीण भावंडांचा शरीर संबंध ही होय. ब्रह्मदेवाच्या उजव्या अंगठ्यापासून दक्ष झाला व डाव्या अंगठ्यापासून दक्षाची भार्या झाली. दक्षाच्या या भार्येने किंवा बहिणीचे नाव व्यासांनी दिलेले नाही. व्यासांची ही कदाचित नजरचूक असेल किंवा त्यांच्यापर्यंत ही पुरातन कहाणी जेव्हा पोहोचली तेव्हा ह्या स्त्रीचे नाव लोककथेत नष्ट झाल्यामुळे व्यासांची ते सहजच दिले नसेल. कारण कोणतेही असो, दक्षाच्या बहिणीचे नाव व्यासांच्या महाभारतात नमूद नाही एवढे खरे. समजुतीच्या सौकर्यार्थ या बाईचे नामकरण
मी म्हणजेच लेखकांनी दक्ष म्हणून केलेले आहे. वंशावळीतील दुसरी लक्ष्य बाब अशी की ब्रह्मदेवाचा नातू जो कश्यप त्याने आपले 13 चुलत बहिणींशी समागम केला आणि तिसरी लक्ष्य बाब ही की ब्रह्मदेवाचा पुत्र जो धर्म त्याने आपल्या 10 पुतण्यांशी संगनमत केले. तात्पर्य सख्खी भावंडे, चुलत भावंडे व चुलता पुतणी यांचे शरीर संबंध प्राचीन अर्षकाळी होत असत असे इतिहासकार जे महर्षी व्यास ते लिहून ठेवतात. परंपरेने समाजात ज्या लोककथा चालत येतात त्यांचा स्वतंत्रपणे उल्लेख ज्या इतिहास पुराणातून येतो तो इतिहास वर लिहिल्याप्रमाणे अतिप्राचीन आर्य समाजात प्रचलित असलेल्या चालींचा निर्देश करतो. भारतवंशीय आदी इतिहासातून उल्लेखलेल्या या चालींचा निर्देश ऋग्वेदादी ग्रंथातूनही आढळतो. ऋग्वेदाच्या 10व्या मंडळातील 10वे यमयमी संवादात्मक सर्व प्रसिद्ध सूक्त एक प्रकरणी विचारार्ह आहे. यम आणि यमी अशी 2 सोदर बहीण भावंडे ऋग्वेदातूनही प्राचीन काळी आर्ष समाजात होऊन गेली. यम आणि यमी ही व्यक्तिनामे यमाजी व यमुबाई, यमाबाई या नावाने अद्यापही आपल्या म्हणजे ऋषींचे वंशज जे आपण त्यांच्या समाजात सर्हा प्रचारात आहेत. यमी आपल्या सोदर भावाला म्हणते की तू माझ्याशी पतिभावाने वाग व आपल्या बापाचा नातू माझ्या ठाई उत्पन्न कर. ओचित सखाय सख्या ववृत्ता पितृनर्मात आदधीत. यमीचे हे म्हणणे यमाला रुचले नाही. तथापि यमी यमाला आग्रहाने म्हणते की जातीय पत्ते तन्वः रिरिच्याम विच्छेद गृहेव रथ्येव चक्रा. इतकेच बोलून यमी गप्प बसली नाही. यमाला आणि कसे म्हणाली की भाऊ असताना बहीण अनाथ राहिली व दुःख भोगीत पडली. तो भ्राता कसला की भ्राता सद्य दानाथ भवाती केम स्वतः यन्निरुती नि गच्छांत. येथे भ्राता लक्ष आहे. भातृ व भर्तू हे दोन्ही शब्द भ्रू भरणे, पालन करणे या धातूंपासून निघालेले असून दोन्ही शब्दांचा अर्थ पालन करणारा, रक्षण करणारा, भरण करणारा असा आहे. पैकी भातृ हे रूप भ्रतृ या रूपाहून जुनाट आहे. बहिणीचे म्हणजे भगिनीचे पतिभावाने भाऊ भरण करीत सबब भावांना भातृ हे नाव अति प्राचीन अर्षकाली पडलेले आहे. स्वश्रू हा शब्दही हाच इतिहास सांगतो. स्वानसरती अनुगच्छन्ति इति स्वसा. स्वतःच्या कुळातील भावांना जी अनुसरते ती स्वश्रू. भातृशी शरीर संबंध ठेवी व त्या संबंधांमुळे ती सनात म्हणजे सुरक्षित होई. हा मूळ इतिहास. तात्पर्य सोदर बहीण भावांचा शरीर संबंध अत्यंत प्राचीन अर्षकाली होत असे. या भारतीय ऐतिहासिक विधानाला ऋग्वेदातील वचनांचा दुजोरा मिळतो. ह्या अतिप्राचीन आर्ष चाली संबंधाने येथे एक इशारत देऊन ठेवणे युक्त आहे. सख्खे, सोदर, चुलत, चुलतीपुतणी हे शब्द व शरीर संबंध इतिहासकार जे व्यास व ऋग्वेदकार जे मंत्रकर्ते ऋषी त्यांच्या काळचे आहेत. मूळ ब्रह्मदेव व दक्ष प्रजापती यांच्या अतिप्राचीन काळचे नाहीत. ब्रह्म व दक्ष यांच्या काळी भाऊ बहीण चुलता पुतणी संबंध समाजात उद्भवले नव्हते व अर्थात माहीत नव्हते. फक्त स्त्री आणि पुरुष 2 संबंध तेवढे समाजाच्या लक्षात आलेले होते. तथापि असाही एक प्राचीन काल होता की ज्या काळी हा भेद भिन्न लिंगदर्शक शब्दांनी दर्शवण्याची क्लुप्ती आर्यांना सुचली नव्हती. उदाहरणार्थ ऋषी हा शब्द मंत्रदृष्ट्या स्त्री पुरुषांना सुक्ताच्या मथळ्यावर लावलेला आढळतो. ऋषिरू हे रूप वैयाकरण दृष्टीने पुल्लिंगी आहे. पण अस्य सुक्तस्य वाघ ऋषीही या वाक्यात ऋषी हा शब्द स्त्रीलिंगी वाघ या शब्दाला जोडलेला आहे. तात्पर्य
स्त्रियांचा व पुरुषांचा दर्जा या अतिप्राचीन रानटीकाली समान मांडण्याची रीत प्रचलित होती, हे ह्या स्त्रीलिंगी व पुल्लिंगी ऋषी रूपावरून अनुमानता येते. या अनुमानाशी प्रस्तुत आपणास विशेष कर्तव्य नाही. सध्या आपण एवढेच शोधण्याचा व साधार सांगण्याचा प्रयत्न करीत आहोत की प्राचीन आर्यकाली बहीण भावांचा पती पत्नी भावानी व्यवहार इतर प्राचीन समाजात असलेला आढळतो. 5-7 हजार वर्षापूर्वीच प्राचीन समाजात असलेला आढळतो. 5-7 हजार वर्षापूर्वी प्राचीन मिसर समाजात बहीण भावंडांच्या लग्नाची चाल जारीने प्रचलित होती व ती क्लिओपट्रेच्या काळापर्यंत टेकली होती, हे इतिहासात नमूद आहे. हरिवंशाच्या 2ऱ्या अध्यायात वर्णन आहे की वसिष्ठ प्रजापतीची मुलगी शत्रुपा ही वयात आल्यावर आपला पिता वसिष्ठ जो त्याच्याशी पत्नी भावानी राहिली, तसेच ह्याच ग्रंथाच्या 10व्या अध्यायात असे विधान केले आहे की मनूने आपली मुलगी इला हिजशी शरीर संबंध केला. त्याचप्रमाणे इतिहासाच्या 27व्या अध्यायात असे लिहिले आहे की जन्हूची मुलगी जी जान्हवी गंगा हिने आपला बाप जन्हू यालाच आपला पती केले. ह्या 3 ऐतिहासिक उदाहरणांचा अर्थ असा की बाप आणि त्याच्या पुढची मुलगी यांचा शरीर संबंध अति प्राचीन आर्षकाली होत असे व तो तत्कालीन समाज मान्य असल्यामुळे निंद किंवा ग्राह्य मानला जात नसे. ही ऐतिहासिक विधाने निव्वळ भाकड कथा आहेत किंवा वास्तविक घडलेली वृत्ते आहेत, या बाबींचा पडताळा व पाहण्याची इतर साधने उपलब्ध आहेत. अशा प्रकारचे विचार लेखकांनी आपल्या पुस्तकातील पहिल्या प्रकरणात नमूद केले आहेत, ज्यांचे पेजेस मी व्हिडिओमध्ये शेअर केलेले आहेत, आपण पाहू शकता. आणि सदर पुस्तक हे ॲमेझॉनवर सुद्धा उपलब्ध आहेत. त्यामुळे हे विचार लेखकांचे आहेत, पुस्तकाशी संबंधित आहेत. आज आपण पाहिलं की ब्रह्मदेवापासून प्रथम प्रजोत्पत्ती होण्याचे गूढ रहस्य किती खोल आणि बहुआयामी आहे. भारतीय विवाह संस्थेचा इतिहास वि. का. राजवाडे यांच्या दृष्टिकोनातून आपल्याला त्याच प्राचीन चालीरीतीचं ज्ञान मिळालं जे आजही आपल्या समाजात परंपरेचं महत्त्व जपतात. कसोटीवर लावलेल्या या गूढ विषयाच्या मुळाशी जाऊन आपण समजून घेतले की प्राचीन काळातील जीवनशैली, समाजव्यवस्था आणि पद्धती आजच्या जगात किती बदललेल्या आहेत. यामध्ये पाणिनी, महाभारत, ऋग्वेद व त्याशी संबंधित असलेल्या गहन विचारांचा समावेश पाहणे आपल्यासाठी महत्त्वाचं होतं. हे सर्व ज्ञान आपल्याला कसं आपल्या जीवनात उपयोगी पडते की नाही पडत आणि त्यावर आधारित नवीन विचार कसे निर्माण करू शकतो याचं उत्तर येणाऱ्या आपण काही व्हिडिओमध्ये मिळवू शकतो. जर तुम्हाला या गूढ रहस्यांवर आधारित अधिक माहिती पाहिजे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि तुमचे विचार कमेंट बॉक्समध्ये शेअर करा. आता आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आणखी काही इतिहासाच्या रहस्यांवर प्रकाश टाकणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. व्हिडिओ लीगल डिस्क्लेमर. या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली माहिती, विचार आणि मते ही संपूर्णपणे लेखक, पुस्तक किंवा इतर संदर्भित व्यक्तींची मते आहेत आणि ती कोणत्याही प्रकारे मालक, निर्माता किंवा यूट्यूब चॅनलच्या विचारांशी संबंधित नसू शकतात. या व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे. कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास ती जबाबदारी सदर लेखकांची आहे. कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नाही. आमचे यूट्यूब चॅनल किंवा व्हिडिओ निर्मात्यावर कोणत्याही विचारांबद्दलची कायदेशीर जबाबदारी येत नाही. पुस्तकातील विचार आणि संदर्भ यावर कोणतेही हक्क आम्ही दावा करत नाही. मित्रांनो, आपण कमेंट किंवा कोणतीही प्रक्रिया करताना याचा विचार करावा.